मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या जवळचा माणूस षडयंत्र रचतोय, मनोज जरांगे पाटलांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। तर उद्या निर्णायक बैठक होणार, काय षडयंत्र सुरू आहे हे सांगणार असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। रात्री कोणत्या आमदारांची बैठक होते हे काही सगळं आपण सांगणार आहोत असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। आता नवीन नवीन आमदार बसायला चालू केले। आता नवीन एक नवीन सापडून आणलाय। उंदरावणी मिशा वाढलेल्या त्या त्यांनी इकडून थोड्या थोड्या आता त्यो पाठवलाय। काही असणारे बिचारे थोडेफार नाराज असणारे त्यो गोळा करतोय, मुंबईला गुलाल उधळायला घेऊन जातोय आणि त्यांच्या माध्यमातून षडयंत्र रचायला लावलंय। तो मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे, आरोग्यमंत्र्यांच्या जवळच आहे। बघूयात, सगळ्यांचंच नाव घेऊ वेळ आली तर। आता त्याच्या माध्यमातून षडयंत्र थोडं रचना चालू दिसतंय असा अंदाज आहे। आता मुख्यमंत्री साहेबांनाही सांगतो आणि ते आरोग्यमंत्री येतात त्यांच्या याच्यातले येतं, तुमचे लोक तुम्ही थांबवा, डाव टाकायला लावू नका, नसता याच्यात त्याच्यामुळं तुमची बदनामी होणार आहे। आपलं सगळं स्पष्ट असतं। तुमचं पाठबळ आहे म्हणून तो नाटकं करायला लागलाय। उली उंदरावणी मिशा वाढीला तर पळतो इकडं तिकडं। त्याला थांबवा, नसता ते तुमच्या जीवावर करतोय असं इकडे येऊन सांगायला लागलाय। तुमच्या जीवावर करतोय असं जनतेत येऊन सांगायला लागलाय। तो आमच्या पाठीशी ही येत दोघ जण असं सांगायलाय, आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री असं सांगायला खेड्यापाड्यात। त्याला आणखीन एकदा काही विषयावर चर्चा करायची, काय काय डाव आखले जात आहेत, काय काय केलं जातंय, काय षडयंत्र चाललेत, रात्रीतून कोणते आमदार एक यायला लागलेत। आपली 13 मार्चची तारीख अचानक कालच का घेण्यात आली याच्यावरची मला जरा सविस्तर सगळं आपल्या समाजाशी बोलायचं आहे। खूप काही या कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत खूप काही घडलंय, हे आपल्या समाजासमोर सांगणं गरजेचं आहे। मलाही काय निर्णय उद्याच्याला घ्यायचे आहेत। बांधवांना जाहीर सांगतो, तुम्ही नुसता रस्ता रोको केला म्हणून जर गुन्हा दाखल केला ना, तुम्ही मला येऊन सांगायचं। कारण काही SP आणि PSI जाणून बुजून शांततेत केलं तरी गुन्हे दाखल करायला लागलेत, हे सरकारला मागात पाडणार आहे। जर असं काही झालं ना, शांततेत रस्ता रोको करून तुम्ही जर गुन्हे दाखल केले ना, गृह मंत्रालयाचं ऐकून किंवा गृहमंत्र्याचं ऐकून तुम्हाला हे जड जाणार आहे, 100% जड जाणार आहे। आम्ही हटतच नाहीत सगळ्या स्वारींची अंमलबजावणी घेतल्याशिवाय। पूर्वी उपोषण केलं तर राजाला दया यायची। हे राजे आहेत का कोण आहेत? 3 राजामुळे कोणत्याच राजाला कळाना गादीवर मी एक कोणी कोणीच निर्णय घ्या ना, एक राजा व्हा ना कोणीतरी। पहिल्या राजाला दया होती, तर दया माया काय आहे का नाही यांना? तुम्हाला साध्या गुलालाचा राग आला? राजाने तसा निर्णय घ्यावा। 3 राजे आहेत, तो गुलाल उधळला नाही त्याला मी काय करू? गुलालाचा राग आला म्हणून जनता वेठीस धरणार तुम्ही? हे राज्य चालवता? बळच थोपिता 10%, बळच जनतेची इच्छाच नाही।